आधी आमची मस्करी करतोस? आकांक्षा थोडं दटावण्याच्या सुरात बोलल्या. तसा तो हसला आणि बोलला, चला आम्ही निघतो आता, बाय. आणि तो गाडीत जाऊन बसला. मग युविकानेही त्या दोघींना बाय केलं. ड्रायव्हरने दोघांच्या बॅग्स डिक्कीत टाकल्या. युविका आली आणि ती आधीच्या बाजूला बसली. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या दोघांच्या मध्ये तिने तिची सॅक ठेवली आणि ॲटिट्यूडवाल्या नजरेने समोर पाहू लागली. तशी आधीने नकारार्थी मान हलवली. आता ड्रायव्हरने त्यांची गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळवली. आता पुढे. पूर्ण रस्ताभर कोणीच काहीच बोललं नाही. ती विंडोमधून बाहेर बघत होती, तर तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. आता त्यांची गाडी एअरपोर्टवर पोहोचली होती. ती गाडीतून खाली उतरली. तिने तिची बॅग घेतली आणि सरळ आत शिरली एअरपोर्टमध्ये. त्याने मात्र हिचं काहीच होऊ शकत नाही ह्या आविर्भावात तिच्याकडे पाहत नकारात्मक मान हलवली. आता मधली सगळी प्रोसिजर पूर्ण करून ती आत विमानात जाऊन बसली होती. तिने पाहिलं तर विंडोच्या बाजूची सीट त्याची होती आणि बाहेरची सीट तिची. त्यामुळे थोडी हिरमुसली ती, पण डोक्यात किडे वळवळत होतेच. थोडा विचार करून ती जाऊन विंडो सीटवर बसली. मुद्दाम झोपायचं नाटक करायचं, म्हणजे तो सडू बसेल बाजूच्या सीटवर, असं सोप्पं गणित तिने तिच्या डोक्यात मांडलं होतं. पण अगं थांब थांब युवी, तो ॲडी आहे, ॲडी द प्रिन्स. हे विसरलीस का तू? बराच वेळ झाला तरी तो अजून आतमध्ये आलाच नव्हता. पण जशी अनाउन्समेंट झाली तिला आता भीती वाटू लागली. अरे यार, हा सडू कुठे राहिला? अजून आला कसा नाही? मला एकटीलाच बँगलोरला पाठवायचा विचार आहे का ह्याचा? कुठे दुर्बुद्धी सुचली आणि एकटी निघून आले. तू पण ना युवी, त्याच्या सोबतच यायचं ना. आता काय करू मी? कुठे शोधू त्याला? त्याचा नंबर पण नाही आहे माझ्याकडे. ओ गॉड, ती स्वतःलाच कोसत होती. आता ती डोळे मिटून देवाचा धावा करू लागली की त्या बोक्याला एकदाचा चढवू देवा लवकर विमानात, कारण आता टेक ऑफ होणारच होतं. इतक्यात एक्सक्यूज मी, तिच्या कानावर शब्द पडले. ती अजून डोळे मिटूनच होती. तिने डोळे उघडून पाहिलं तर समोर आदी उभा होता. त्याला पाहून कधी नव्हे ती तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ती तिचे पांढरे शुभ्र दात दाखवून स्माईल देत होती. एक्सक्यूज मी चष्मीस, ती माझी सीट आहे, तो बोलला. तशी तिच्या चेहऱ्यावर आत्ताच आलेली स्माईल गायब झाली आणि मूळ युविकाने तिचं कॅरेक्टर पकडलं. तू बस ना बाजूला, मला इथे विंडो सीटवर बसायचं आहे, ती बोलली. पण मला इथे नाही बसायचं, मला माझ्या सीटवर बसायचं आहे, उठा, तो बोलला. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली, पण मनातच बोलली, इथे बसला तर काय बिघडणार आहे का ह्याचं? पण नाही, लहान मुलांसारखं विंडो सीटवरच बसायचं आहे याला. उठताय ना, तो पुन्हा बोलला. पण तिने मनातच विचार केला की असंही मी जर उठलेच नाही तर हा बसेल तिथेच. असंही इथे तो जबरदस्ती नाही करू शकत. करूच काय शकतो तो? मग तिने तिच्या मानेला झटका दिला. नाही, मी नाही उठणार, मला इथेच बसायचंय, ती बोलली आणि खिडकीच्या बाहेर बघू लागली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. एक्सक्यूज मी मिस, त्याने आवाज दिला. पण तिने त्याच्याकडे पाहिलंच नाही. तिला वाटलं तो तिलाच आवाज देत होता. पण अचानक तिच्या कानावर एक गोड आवाज पडला. एक्सक्यूज मी मैम, प्लीज आप इस साइड आके बैठ जाइए, वो सीट इन सर की है. ती हवाई सुंदरी होती. युविका मात्र आता आधीला खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहत होती. तिला खूप राग आला होता त्याचा. असा कसा तो लगेच त्या हवाई सुंदरीला बोलवू शकतो? पण तरी ती चेहऱ्यावर स्माईल ठेवून बोलली, मैम, इनको बोलिए ना कि मेरी सीट पर बैठ जाए. वो क्या है ना, मैं पहली बार एरोप्लेन में बैठी हूँ, तो मुझे बाहर का व्यू देखना है, युविका बोलली. अरे यार, किती खोटारडी मुलगी आहे ही, किती फेकते, तो मनातच बोलला. त्यावर हवाई सुंदरीने एकदा आधीकडे पाहिलं, पण त्याने नाही मध्ये मान हलवली. तशी ती हवाई सुंदरी तिला बोलली, मैम, अगर म्यूचुअल अंडरस्टैंडिंग में हो जाता तो आप बैठ सकती थी वहाँ पे, लेकिन इन महाशय को उनकी सीट आपको नहीं देनी है, सो प्लीज आप उनकी सीट उनको दे दे. ती हवाई सुंदरी अगदी गोड आवाजात बोलली.
आता मात्र युविका रागानेच आधीकडे बघून उठली आणि आधीला जायला तिने रस्ता दिला. थँक्यू. आधी खुनची स्माईल देऊन तिला बोलला आणि विंडो सीटवर जाऊन बसला. मग युविका पण त्याच्या बाजूच्या सीटवर बसली, पण आतून मात्र खूप चळफळाट होत होता तिच्या. तिने एकदा रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याने डोळ्यांवर ब्लॅक फ्लॅपर लावलं आणि तो खुर्चीला मागे रेलून झोपून गेला. आता विमानाने टेक ऑफ केलं होतं, पण त्याला तसं झोपलेलं बघून तिची अजूनच चिडचिड होत होती. झोपायचंच होतं तर इथे पण झोपला असता ना, पण नाही, विंडोमध्येच झोपायचंय ह्याला. स्टुपिड, इडियट. तिने डझनभर शिव्या घातल्या त्याला मनातल्या मनात. बँगलोरला पोहोचायला अजून 2 तास तरी लागणार होते त्यांना. सकाळी लवकरच उठले होते दोघेही. आदित्य मस्त झोपून गेला होता, पण युविका मात्र जागीच होती. 1 तासाने आधीला थोडी जाग आली. त्याचा डावा खांदा त्याला जड झालेला वाटत होता. त्याने डोळे उघडले तर युविका त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. तिला तसं त्याच्या खांद्यावर झोपलेलं पाहून त्याचं डोकंच सणकलं. त्याने त्याच्या हाताला जोराचा हिसका दिला, तशी ती झोपेतून खडबडून जागी झाली. काय झालं? काय झालं? ती बडबडत उठली. बिचारी, तिला पण झोप लागली होती गाढ, आणि ह्याने तिला असं उठवलं होतं. थोडा वेळ तिला कळलंच नाही, पण जेव्हा तो समोर दिसला तेव्हा तिला भान आलं की आपण कुठे आहोत. हॅलो, मला धक्का का मारला? तिने रागात विचारलं. चष्मीस, माझा खांदा म्हणजे काय तुम्हाला तुमची पिलो वाटली का? तो पण चिडून बोलला. तेव्हा तिला अंदाज आला की नक्की आपण ह्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलो होतो. पण हार मानेल ती युविका कुठे ना? हो तर, झोपेत गेलं असेल डोकं तुझ्या खांद्यावर, म्हणून काय निखळला का तुझा हात तुझ्या खांद्यापासून? एवढा नाजूक आहेस का तू की एका मुलीचं वजन पण पेलू शकत नाहीस? तिने त्याला खिजवलं. हे यू, नाव यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स, ओके? आधी चिडून बोलला. तसं तिने तोंड वाकडं केलं. शेवटी अनाउन्समेंट झाली आणि आता विमानाचं लँडिंग होणार होतं. मग मात्र कोणीच काहीच बोललं नाही. आता ते ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केली होती तिथे पोहोचले होते. मॅनेजरने त्यांना ग्रीट केलं. मग त्यांना त्यांच्या रूम दाखवून दोघांच्याही हातात त्यांच्या रूमच्या चाव्या दिल्या. मिस सबनीस, बरोबर 1 वाजता मला खाली रिसेप्शनमध्ये भेटा. क्लायंटची मीटिंग 2 वाजता आहे. त्याआधी आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. त्यांची गाडी 1 वाजता आपल्याला पिक करेन. बी ऑन टाईम. तो बोलला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. ती पण मग तिच्या रूममध्ये निघून गेली. आता सकाळचे 10:30 वाजले होते, म्हणजे ती थोडा वेळ आराम करू शकत होती. तिला खूप झोप आली होती. तशी ती तिथल्याच बेडवर आडवी झाली. थोड्या वेळाने उठली ती. झोपल्यामुळे तिला आता थोडं बरं वाटत होतं. तिने घड्याळ पाहिलं तर 12 वाजले होते, पण आता पोटात कावळे ओरडू लागले होते. अरे यार, हा सडू तर जेवणाचं काही बोललाच नाही. आता काय मीटिंग संपेपर्यंत जेवायचं नाही का? मला तर आत्ताच सपाटून भूक लागली आहे. ती विचारच करत होती की डोअरवर नॉक झालं. तिने दार उघडलं तर समोर वेटर होता आणि त्याच्या हातात जेवणाची ट्रॉली. मॅम, लंच, तो बोलला आणि त्याने ती ट्रॉली आत आणून ठेवली. मैंने तो नहीं ऑर्डर किया खाना, ती बोलली, कारण तिला कळत नव्हतं की तो कोणाच्या सांगण्यावरून जेवण घेऊन आलाय. मॅम, दिस इज इन्क्लुडेड इन युअर रूम चार्जेस. तो बोलला की हे तुमच्या रूम चार्जेसमध्ये इन्क्लुडेड आहेत. तुमच्या कंपनीकडून नेहमी तसंच बुक केलं जातं. तशी तिने होकारार्थी मान हलवली. मग तो निघून गेला आणि इथे युविकाने त्या जेवणावर मस्त ताव मारला. आहा, आत्ता कुठे बरं वाटतंय, ती पोट भरून जेवल्यानंतर बोलली. मग तिने घड्याळ पाहिलं तर आता 12:30 वाजून गेले होते. युवी, पटकन आवरून घे, नाहीतर त्या सडूला पुन्हा बोलायचा चान्स मिळेल, ती स्वतःशीच बोलली आणि आवरू लागली. आता ती रेडी झाली होती आणि खाली येऊन रिसेप्शनमध्ये आधीची वाट बघत बसली होती. ती 10 मिनिटे लवकरच येऊन बसली होती. आधी बरोबर 1 वाजता खाली आला. त्याला बघून ती जागची उठली. लेट्स गो, तो तिच्याकडे न बघताच बोलला आणि बाहेर गेला. ती पण त्याच्या पाठी गेली. त्यांच्यासाठी क्लायंटने गाडी पाठवली होती. मग ते दोघेही गाडीत बसले. आता त्यांची गाडी कुबेर इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये येऊन पोचली होती.
युविकाची ही पहिलीच वेळ होती म्हणून ती थोडी नर्व्हस होती. पण जसा आधी पुढे चालत गेला ती पण त्याच्या पाठोपाठ चालत गेली. समोरून एक 60च्या आसपासची व्यक्ती चालत येत होती. हॅलो मिस्टर आदित्य, वेलकम टू द कुबेर इंडस्ट्रीज. त्या व्यक्तीने आदीला ग्रीट केलं. थँक्यू मिस्टर अगरवाल, आदित्य बोलला. प्लीज मीट मिस युविका सबनीस, माय PA. आदी बोलला तशी युविकानेही त्यांना हसून शेक हँड केलं. हॅलो मिस सबनीस, प्लीज कम, मिस्टर अगरवाल बोलले. तसे आदी आणि युविका दोघे आत गेले. त्यांचं थोडंफार पाहुणचार करून मग त्यांची मीटिंग सुरू झाली. कॉन्फरन्स हॉलमध्ये आदी, युविका, मिस्टर अगरवाल, त्यांचा असिस्टंट आणि मार्केटिंग टीम होती. मीटिंग जशी सुरू झाली आदित्य खूप कॉन्फिडेंटली त्यांच्या कंपनीबद्दल बोलू लागला. त्याचा ऑराच असा काही होता की समोरच्याला इम्प्रेस व्हावंच लागत होतं. त्याने प्रेझेंटेशनही खूप उत्तमरित्या दिलं. तो जसा मागत होता युविका त्याला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करत होती. आज पुन्हा एकदा युविका त्याच्यातल्या बिझनेसमॅनवर इम्प्रेस झाली होती. थोड्या वेळाने मीटिंग संपली. आता ते दोघेही मिस्टर अगरवाल ह्यांच्या केबिनमध्ये होते. आत्ता 4:30 वाजत आले होते. त्यांना चहा बिस्किट दिलं गेलं. युविकाने चहा बिस्किट खाल्लं, पण आदीने मात्र कॉफी घेतली, विदाऊट शुगरवाली. त्याचं डाएट होतं ना. पण त्याला तसं बघून युविकाने मात्र डोळे फिरवले. मिस्टर आदित्य, तुमचं प्रपोजल खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि आम्हाला आनंद होईल त्या प्रोजेक्टवर काम करताना. सो दिस डील इज कन्फर्म नाव. यू विल गेट कन्फर्मेशन मेल बाय टुडे. थँक्यू सो मच, मिस्टर अगरवाल बोलले. तसा आदित्यला आनंद झाला. थँक्यू मिस्टर अगरवाल, आय विल बी व्हेरी हॅपी टू वर्क विथ यू, आदित्य बोलला. युविकाला पण आनंद झाला होता, कारण ज्या कामासाठी ते आले होते ते काम आता पूर्ण झालं होतं. तिची पहिलीच ऑफिस टूर होती आणि ती व्यवस्थित पार पडली होती. त्यामुळे ती खूप खुश होती. आता त्यांचा निरोप घेऊन आदी आणि युविका निघणार. तोच मिस्टर अगरवालने त्यांना थांबवलं. मिस्टर आदित्य, टुडे इज माय सन्स बर्थडे, सो आय ऑर्गनाइज पार्टी टू नाईट. आय इन्व्हाइट यू बोथ फॉर दॅट. प्लीज कम. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे म्हणून आज रात्री मी एक पार्टी आयोजित केली आहे. मी तुम्हा दोघांनाही त्यासाठी आमंत्रण देतो. प्लीज नक्की या, मिस्टर अगरवाल बोलले. थँक्यू मिस्टर अगरवाल, वी विल डेफिनेटली कम, आदी बोलला. तशी युविका त्याच्याकडे रागाने पाहू लागली, पण आदीने काहीच रिॲक्शन दिलं नाही. मग मिस्टर अगरवालचा निरोप घेऊन ते दोघेही तिथून निघाले. आता ते गाडीत होते आणि गाडी त्यांच्या हॉटेलच्या दिशेने निघाली. तू असं कसं पार्टीला जायला हो सांगितलं, ती चिडून त्याला बोलली. माइंड युअर टंग, डिड यू फॉरगेट दॅट आय एम युअर बॉस, सो स्पीक विथ रिस्पेक्ट, तो पण चिडून बोलला. मग मात्र तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि अदबीने बोलली. सर, तुम्ही असं कसं त्या पार्टीला जायला हो सांगितलं? माझी इच्छा आहे की नाही हे विचारायला हवं होतं तुम्ही. ती बोलत तर एकदम अदबीने होती त्याच्याशी, पण आतून फटाके फुटत होते तिच्या रागाचे. मिस सबनीस, ह्या अशा पार्टीला जावं लागतं, त्यामुळेच आमच्या कंपनीचं चांगलं इम्प्रेशन पडतं. आत्ताच डील फायनल झाले, तर तिथे न जाण्याचे सांगून मी रिस्क नाही घेऊ शकत. आणि असंही आता रात्री तर जाऊन आरामच करायचा आहे ना, मग पार्टी अटेंड केली तर काय बिघडलं, तो बोलला. बिघडत काही नाहीये, पण माझ्याकडे पार्टीवेअर ड्रेस नाहीये घालण्यासाठी. ते मी इथे मीटिंग्स अटेंड करायला आले होते ना, म्हणून मी ऑफिसवेअर कपडेच घेऊन आले. नाही म्हणजे तसं तुम्ही मेन्शन नव्हतं केलं ना की आपल्याला पार्टी पण अटेंड करावी लागेल, ती तोंड वाकडं करत बोलली. त्याने मात्र मनातच डोळे फिरवले. म्हणजे फक्त सांगायचं ना की ड्रेस नाहीये माझ्याकडे. इतकं मोठं भाषण द्यायची काय गरज होती? एवढंच ना, आपल्या हॉटेलच्या बाजूला मॉल आहे, तिथे जाऊन एखादा ड्रेस परचेस करा आणि त्याचं बिल कंपनीच्या अकाउंटला टाका. ओके, तो बोलला. तशी ती मांजरीसारखे डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, ड्रेस जरा चांगला घ्या. म्हणजे कसं, तुम्ही काहीही घातलं तर काहीच फरक पडणार नाही मला. पण आता तुम्ही इनामदार ग्रुपशी जोडल्या गेल्या आहात आणि महत्त्वाचं म्हणजे माझी PA आहात, तर जरा प्रेझेंटेबल आलात तर बरं होईल. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ना,
तो खांदे उडवत बोलला तशी ती रागाने धुसफुसत त्याच्याकडे पाहू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.